जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण, राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण, राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण, 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 जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरि, 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 जय जय राम, जय जय राम, जय जय राम। पक्षिया समान जिने माझे देवा, पक्षिया समान जिने माझे देवा, चालो हे केशवा जन्मवारी, चालो हे केशवा जन्मवारी, चालो हे केशवा जन्मवारी। पक्षिया समान जिने माझे देवा, पक्षिया समान जिने माझे देवा, चालो हे केशवा जन्मभरी, चालो हे केशवा जन्मभरी, चालो हे केशवा जन्मभरी। कोठे ही बंधनी न पड़ो हाथे, कोठे ही बंधनी न पड़ो हाथे, वृत्ति संदेह राहो माझी, वृत्ति संदेह राहो माझी, वृत्ति संदेह राहो माझी। पक्षिया समान जिने माझे देवा, पक्षिया समान जिने माझे देवा, चालो हे केशवा जन्मभरी, चालो हे केशवा जन्मभरी। पक्षिया समान जिने माझे देवा, पक्षिया समान जिने माझे देवा, चालो हे केशवा जन्मभरी, चालो हे केशवा जन्मभरी, चालो हे केशवा जन्मभरी। हो जाओ किती ही सेवाया शरीरे, हो जाओ किती सेवाया शरीरे, अहंकार वारे लागू दी, अहंकार वारे लागू दी, अहंकार वारे लागू दी। पक्षिया समान जिने माझे देवा, पक्षिया समान जिने माझे देवा, चालो हे केशवा जन्मभरी, चालो हे केशवा जन्मभरी। पक्षिया समान जिने माझे देवा, पक्षिया समान जिने माझे देवा, चालो हे केशवा जन्मभरी, चालो हे केशवा जन्मभरी, चालो हे केशवा जन्मभरी। तुकड्याता सोमने सुखिया हो आम्ही, तुकड्याता सोमने सुखिया हो आम्ही, चित्तरा हो नामी सदा तुझा, चित्तरा हो नामी सदा तुझा, चित्तरा हो नामी सदा तुझा। पक्षिया समान जिने माझे देवा, पक्षिया समान जिने माझे देवा, चालो हे केशवा जन्मभरी, चालो हे केशवा जन्मभरी। पक्षिया समान जिने माझे देवा, पक्षिया समान जिने माझे देवा, चालो हे केशवा जन्मभरी, चालो हे केशवा जन्मभरी। गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म, ताली ताली गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म, गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म, जय जय 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 गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव
पक्षिया समान जिने माझे देवा, पक्षिया समान जिने माझे देवा, चालो हे केशवा जन्मवरी, कोठेही बंधनी न पडो हा देह, वृत्तीनी संदेह ठेवी माझी, हो जाओ कितीही शेवा या शरीरे, अहंकार वारे लागूने तुकड्या दास म्हणे, तुकड्या दास म्हणे सुखी आहो आम्ही, चित्त राहो नामी सदा तुझ्या. महाराष्ट्राचे आराध्य दैवत सगुण साक्षात ब्रह्म भगवान पांडुरंग, अवघाची संसार सुखाचा करीण, आनंदे भिरण तिन्ही लोकी, या वचनाप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भक्तीचं नवचैतन्य निर्माण करणारे आद्य गुरु विश्वकर्मी योग्यांची माऊली संत ज्ञानेश्वर महाराज. रात्री माझी शिवी दिवसा माझी शिवी, वृत्ती सदा शिवी मग्न राहे. ग्रामसेवेसाठी रात्रंदिवस शिवण काम करणाऱ्या आपल्या मराठी हिंदी भजन कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातच नव्हे पंजाबमध्ये सुद्धा भक्तीचा पूर्व होणारे प्रचारत्न संत नामदेव महाराज. आपले वार करी भाविक, तेची वार करते पायिक, करोनी दृष्टांशी लाविला धाक, शिवाजीच जणू सर्वही. अशा निर्भीड वृत्तीने समाजातील अनिष्टोडांचं उच्चाटन करून समाजाला डोळस भक्ती शिकविणारे झुंजार संत जगद्गुरु तुकाराम महाराज. वेड लागले जगाला आणि देव म्हणती धोंड्याला. देव नुसतं दगडात नाही, तो रंजल्या गांजल्यामध्ये आहे, माणसामध्ये आहे, असा विज्ञानवादी विचार देणारे विदर्भातील सत्पुरुष वैराग्य मूर्ती संत गाडगे महाराज. मानवता ही पंथ मेरा, इंसानियत है पक्ष मेरा, सबकी भलाई धर्म मेरा, आणि दुविधा को हटाना वर्म मेरा, गिरते को उठाना स्वर्ग मेरा, असा विश्व शांतीचा दिव्य संदेश देणारे मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज. आणि महाराजांच्या 54व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी कीर्तन सादरीकरण ही स्पर्धा आणि त्यातली ही सेवा आहे. सर्वप्रथम सर्व श्रोतृवर्ग, मायबाप, परीक्षक, गुरुवर्य मंडळी सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. प्रस्तुत अभंगामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भगवंताला काही सांगतात आणि भगवंताला काही मागणी करतात. काय सांगतात? सरळ सांगतात महाराज की माझं जीवन पक्षासारखं आहे, समान आहे, आणि तेव्हा माझी एकच मागणी आहे की असंच राहो. दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात की माझा देह कुठेच पंजरात पडू देऊ नको आणि माझी वृत्ती निसंदेह ठेव. माझ्या हातून सेवा किती घडू दे, पण मात्र त्या सेवेचा तीळ मात्र अहंकार मला होऊ देऊ नको. आणि देवा माझ्या जीवनामध्ये मी तरच सुखी आहो जर तुझं नाम माझ्या मुखामध्ये अखंड राहील. या पद्धतीने महाराज या अभंगाचा भावार्थ सांगतात. मित्रांनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं जीवन खरोखरच पक्षासारखं आहे. महाराजांनी आपल्या जीवनाला पक्षा समान म्हटलंय. पक्षिया समान, समान शब्द वापरला. जसं पक्षाचं जीवन आहे ना, आणि तसंच माझं जीवन आहे. आणि ज्यावेळेस राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवनाकडे आपण लक्ष देतो, त्यांचं चरित्र वाचतो किंवा श्रोत्यांकडून ऐकतो, त्यावेळेस आपल्या हे लक्षात येतं की महाराजांचं जीवन पक्षासारखं आहे. कारण ज्या दिवशी ते जन्माला आले त्या दिवशी तिथून त्यांना दुसऱ्याच्या घरात न्यावं लागलं. कारण आकाशामध्ये अचानक ढग आले, पाऊस यायला लागला. पैदा हुआ इस देह में, महाराज म्हणतात सारा उड़ा घर बार है, आई हवा उस वक्त ही बंधन से बेड़ा पार है. माँ बाप कहते थे मुझे तेरे कदम नहीं स्थिर है, आणि पैदा ही होने से लगी मेरे पीछे फिर है. मी ज्या दिवशी जन्माला आलो त्या दिवशीच लोक कल्याणाच्या माझ्या प्रवासाला सुरुवात झाली. आणि महाराज किती फिरले, प्रवास केला बैलगाडीचा, ऐका ग्रामगीता, घोडे टांगे हत्ती अंबारीचा, सायकल मोटार विमानीचा, सर्व काही पाहिले. सह्याद्री विद्यांद्री राणे, सातपुड्या सहित उंचवणे गगनभेदी, ऐका, राहिलो वनी घोर राणी, रानवट लोकी धनिका भुवनी, अनेक अनुभव आले जीवने स्फुरले म्हणी सद्भाव. एका ठिकाणी ते असे म्हणतात, इतना घुमा भारत सभी घुमा गया. पहा काय म्हणतात महाराज,
भारत सभी घुमा गया, अख्खा देश मी पालता घातला. आणि म्हणून तर म्हणतात ना, लाखो गावीच्या शिळा चैतन्य उठविले, धन्य तुझी दिव्य लीला. हा महाराजांचा प्रवास आहे. आणि पक्षामध्ये हा तर गुण असतोच मुक्ततेचा, पण पक्षामध्ये एक महत्वाचा गुण असतो. कोणता? पक्षी कधी संग्रह करत नाही. तुकाराम महाराज फार सुंदर प्रमाण देतात. पक्ष्यांच्या घरी नाही सामुग्री, त्यांची चिंता करी नारायण. तुकडोजी महाराजांचं जीवन सुद्धा तसंच आहे. आपण ज्यावेळेस महाराजांच्या जीवनाकडे बघतो ना, महाराज स्वतःचा परिचय अनेक ठिकाणी करून देतात. एका ठिकाणी नाही आहे. महाराजांचं जीवन मुक्त होतं, योगी होते. शास्त्रामध्ये संतांचे काही प्रकार सांगितले. समर्थ आडकोजी महाराजांची कृपा त्यांच्यावर होती. समर्थ आडकोजींचे 3 शिष्य, एक श्री समर्थ लहानोजी महाराज, एक श्री समर्थ सत्यदेव बाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. लहानोजी महाराज आणि सत्यदेव बाबा हे तर अवलिया अवस्थेला पोहोचले होते. तुकडोजी महाराजांना आडकोजी महाराजांनी उपदेश केला, बाबा हे तू दोघे अवलिया आहेत, पण या जगाच्या कल्याणाकरता कोणीतरी पाहिजे. महाराजांची अवस्था तीच आहे. शास्त्रामध्ये संतांच्या 4 अवस्था सांगितल्या: जीवकोटी, देवकोटी, परकोटी आणि परात्पर कोटी. तुकडोजी महाराज वयाच्या 9व्या वर्षानंतर त्यांची जी अवस्था होती ना महाराज, परात्पर कोटीची अवस्था होती. बघा चरित्रामध्ये रामटेकच्या अरण्यामध्ये महाराजांनी तपश्चर्या केली. त्या तपश्चर्यामध्ये उल्लेख आहे, महाराज नग्न दिगंबर होते, त्यांच्या अंगावर कोणताही कपडा नव्हता. आणि अशा अवस्थेमध्ये महाराजांनी तपश्चर्या केली. म्हणजे ते लहानपणीच त्या ब्रह्मनिष्ठ अवस्थेला पोहोचले होते, त्या परात्पर कोटीच्या अवस्थेला पोहोचले होते. पण त्या अवस्थेमध्ये राहून जगाचं भान राहत नाही, त्या अवस्थेमध्ये राहून हे करता येत नाही. महाराजांनी एक अवस्था ते खाली आली, परकोटीमध्ये येऊन महाराजांनी कार्य केलं. पण परात्पर कोटीची अवस्था कायम ठेवली. ते काही साधारण नव्हते. तुकडोजी महाराज आपला परिचय करून देत असताना अनेक ठिकाणी अनेक भजनामधून सांगतात. काय म्हणतात महाराज ऐका: आशा निराशा के बस में नहीं हूँ, मेरा खेल है ये तो मैं जानता हूँ, मेरा खेल है ये तो मैं जानता हूँ, मेरा खेल है ये तो मैं जानता हूँ. आशा निराशा के बस में नहीं हूँ, आशा निराशा के बस में नहीं हूँ, मेरा खेल है तो मैं जानता हूँ, मेरा खेल है तो मैं जानता हूँ, मेरा खेल है तो मैं जानता हूँ. पहले भी मैं था, आखिर भी मैं हूँ, सभी है गायब फिर भी मैं हूँ, सभी है गायब फिर भी शब्दाकडे लक्ष द्या. सभी है गायब फिर भी मैं हूँ, आखिर भी मैं था फिर भी मैं हूँ, सभी है गायब फिर भी मैं हूँ. मैं आत्मा हूँ, मैं जानता हूँ, मेरा खेल है ये मैं जानता हूँ. हाँ, मेरा खेल है ये मैं जानता हूँ, मेरा खेल है ये मैं जानता हूँ. आशा निराशा के बस में नहीं हूँ, आशा निराशा के बस में नहीं हूँ, मेरा खेल है मैं जानता हूँ, मेरा खेल है मेरा खेल है तो मैं जानता हूँ. यहाँ पर जो मैंने मैं हूँ बताया, वही सच्चिदानंद को ही जताया, वही सच्चिदानंद को ही बताया, वही सच्चिदानंद को ही बताया. यहाँ पर जो मैंने ऐका ऐका मैं कौन हूँ इसका पता किसी को जल्दी नहीं चला. महाराज म्हणतात कई गाव बदले, संत बदले, स्कूल बदले, हर जगह मैं कौन हूं इसका पता किसी को जल्दी नहीं. मैं कौन हूं? अध्यस्त हूं मैं विश्व का, यह विश्व मेरा कार्य है, फिर भी मुझ में मैं नहीं, ये आश्चर्य ही आश्चर्य है. मैं मुंह देख के नहीं बोलता, सच बात ही खोलता, सत्य क्या असत्य क्या. काय महाराज के शब्दात मेरा नाम है टुकड़ादास. मैं छोटे बड़े टुकड़ों को हरदम जोड़ने की कोशिश में रहा हूं. माणसाला जोडण्याकरता जन्म होता. महाराजांनी आपला परिचय करून दिला. कोण आहेत? माझं जीवन मुक्त जीवन आहे म्हणतात. आणि म्हणून तुकडोजी महाराजांची लेखणी साधारण लेखणी नाही महाराज.
महाराजांच्या लेखणीकडे ज्यावेळेस आम्ही जातो ना, अमरावतीचा एक प्रसंग आहे. महाराजांचं जीवन कसं मुक्त आहे. महाराज वर्ग शिकले 2 ते 3च, पण किती वर्ष लागले? 4-5 वर्ष लागले महाराजांना शिकण्याकरता. एका ठिकाणी शिक्षण नाही महाराजांचं. महाराज दिनांक 5 एप्रिल 1924च्या गुढीपाडाला महाराज अमरावतीहून सावंग्याला गेले. सावंगा म्हणजे कृष्णाजी महाराजांचं गाव, अवधूत संप्रदायाचं गाव. तिथल्या त्या गादीचं दर्शन घेतलं महाराजांनी आणि तिथलं ते दर्शन घेऊन महाराज अमरावतीला हरिश्चंद्र पाटलाच्या वाड्यावर आले. हरिश्चंद्र पाटलाचा वाडा म्हणजे गणपतीचं मंदिर आणि विठ्ठलाचं मंदिर. आणि तिथं हरिश्चंद्र पाटलाचा नातू गजानन हा वरच्या माळीवर आपला मित्र लक्ष्मणराव आंबलेकर यांच्यासोबत अभ्यास करत बसला होता. आणि हे बालमूर्ती बालमाणिक त्या ठिकाणी प्रगटले. कारण जीवन पक्षासारखं आहे, कुठं जातील सांगता येत नाही. आणि तिथं गेल्यानंतर जसे महाराज पोहोचले तसं त्या गजाननरावनी आणि लक्ष्मणरावने आपले पुस्तक बाजूला टाकले. माणिक तुकडोजी महाराज म्हणतात, अरे तुम्ही दडपण शिष्य, पुस्तकं फेकून कसं चालेल? गजाननराव म्हणाला, महाराज तुमच्या सहवासात आमच्या अंगी नवी शक्ती येते. मग अभ्यास काय, तो तर चुटकीसारखा होईल. आणि महाराजांची मग महाराज क्रीडा प्रवृत्ती जागृत झाली. संत होते म्हणून काय झालं, क्रीडा प्रवृत्ती जागृत झाली. एकमेकाच्या अंगावर उड्या फेकण्याची धिंगामस्ती होऊ लागली. आनंदाला भरला आणि या बालमाणिकाची लहर फिरली. खेळता खेळता महाराज म्हणतात, हे गजानन हे बरं कागद पेन्सिल, मला नवीन भजन आठवलं. गजानन म्हणाला, महाराज आम्हाला तुम्ही बनवता, असं कोणाला कुठं खेळता खेळता भजन आठवत असते का? तुम्हाला पुरीच पाठ असलं पाहिजे. अरे नाही रे बाबा, बरं एक काम कर, तू म्हणशील त्या विषयावर भजन लिहितो. गजानन विचार करायला लागला. त्यानं इकडे तिकडे बघितलं, त्याला एका भिंतीवर वाघाचं चित्र दिसलं. म्हणजे वाघिणीवर कवित्व करा. महाराजांनी श्वास अंदर ओढला आणि लगेच अभंग प्रगट झाला. एक होती व्याघ्रणी, धावे पिलास एकटी, पेटले वन चौकडे, पडली भयान संकटी. महाराज गजाननराव म्हणाला, हे तुम्हाला पुरीच पाठ असलं पाहिजे. महाराज म्हणतात, नाही रे बाबा, बरं आता असा विषय सांग की ज्या विषयावर मी यापूर्वी लिहिणंच शक्य नाही. गजाननराव विचार करायला लागला. विचार करता करता त्याच्या मित्रानं लगेच म्हटलं, म्हणे महाराज खुर्चीवर अभंग लिहा. ऐक जा, खुर्ची विषय दिला. महाराजांनी लगेच सांगायला सुरुवात केली. खुर्ची सुंदर सजली, आराम द्यावया धजली, अभिमाने मानव बसला, मारुणी थोरवी आपली, ना आठव त्यास तुझ्याचा कष्टाने ज्याने केली, काष्ट तेही कोणी तिथले, प्रभुने जगा निर्मिळे, त्याचीच थोरवी सगळी, खुर्ची सुंदर सजली. खुर्चीवर अभंग लिहिला. ही बातमी कॉलेजमध्ये पोहोचली. दुसऱ्या दिवशी 10-15 मुलांचा जथ्था महाराजांकडे आला. म्हणजे महाराज आम्हाला आपली अगदी नवी कविता ऐकायची आहे, पण विषय आम्ही देऊ. त्यांचा उत्साह पण बालमाणिकानं होकार दिला. त्यांनी विषय काय द्यावा माहित आहे? अंगातला कोट. बालमाणिकाची दृष्टी आत ओढल्या गेली आणि लगेच शब्द बाहेर पडले. ऐका जरा, सगळे कीर्तनकार मंडळीने जबाबदारीने अभंग ऐका. हा कोट ठेव तुरी गड्या रे पायी मग तू हरी, हा कोट घालून सभ्य तू दिससी, निर्लज्ज होशी वरी, नाही कुणी जेत पायगड्या तेत, लक्ष अलक्ष पुरी. महाराज म्हणतात, शंख मृदंग विना आवाजे, वाचा खुंटे वैकरी, तुकड्या दास आडतुई चरणी लाविले सोय बरी. हा कोट ठेवू तुरी, कोटावर अभंग लिहिला. त्यातला एक मित्र मध्येच म्हणाला, महाराज विहिरीवर अभंग लिहा. लगेच शब्द तयार आहेत. महाराज म्हणतात, तू वर विहीर खाली दोर, पाणी ओढी ओ भरभर. विहीर पाहिजे कोणती आहे? वर नसते विहीर, वर विहीर खाली दोर, पाणी ओढी ओ भरभर. बंद त्या विहिरीची मुख, पाणी ओढतात ती अनेक, नदीत विहिरीतून उगम नद्यांना, सरस्वती गंगा यमुना. तुकड्या तो निज खून सांगे, जा आळकोजी पदी वेगे, नदी दिसेल ती सत्संगे. काय साधं होतं का महाराज? काम मुक्त होते महाराज. कुठेही पडले नाही, बंधनात पडले नाही. लोकेशन आणे, वितेशन आणे, कुठंच नाही. महाराज कुठे गेले? जपानला गेले, ब्रह्मदेशामध्ये गेले. कारण एकच होतं की पक्षिया समान जिने माझे देवा, पण चालो हे केशवा जन्मवरी. एक प्रसंग पुन्हा तुमच्या सगळ्यांच्या दृष्टीसमोर ठेवील. महाराजांच्या तपश्चर्या काळामध्ये महाराज अरण्यामध्ये गेले. रामटेकच्या अरण्यामध्ये महाराजांनी तपश्चर्या केली. गोंधळाला तपश्चर्या केली. हो, ताळोबाच्या महारण्यामध्ये या ठिकाणी बसलेला प्रत्येक व्यक्तीने हा दृष्टांत जरा जबाबदारीने ऐकावा. ताळोबाच्या महारण्यामध्ये जयपूरचा एक शूर राजा आपल्या लव्या जमासह ताळोबावरनं शिकारीसाठी आला होता. आपल्या सशस्त्र अशा 72 अंगरक्षकासह दिवसा ढोळ्या तो हिंसक प्राण्यांचा माग काढीत होता. घनघोर भागात एका अंधाऱ्या गुहेच्या तोंडाशी वाघ बसला असावा अशी राजाला एका शिपायाने सूचना केली. राजाने आळोसा घेऊन 2 गोळ्या झाडल्या. ध्वनी प्रतिध्वनी वातावरण गजबजून उठलं.
पण गर्जना ऐकू येईना की हालचाल दिसेना. तथापि त्या गुहेतला प्राणी मेला असणारच या आत्मविश्वासानं राजानं बंदुका रोखून तिकडे सावधपणाने प्रयाण केलं. गुहा जवळ आली तशी त्याच्या आश्चर्याला सीमा उरली नाही. त्या ओबडधवड शिलाखंडांच्या गुहेच्या तोडाशी एक नग्न दिगंबर ध्रुवमूर्ती त्याला बसलेली दिसली. जशी ही मूर्ती पाहिली राजाला बराच पश्चाताप झाला की बरं झालं आपली गोडी या महात्म्याला लागली नाही. मेरा भाग्य है कि आज मेरी कोई कभी न चूकने वाला निशाना चूक गया, नहीं तो जिंदगी भर हमें खून के आंसू बहाने पडते. सर्वांनी माणिक देवाच्या चरणी श्रद्धा भरानं मस्तके विनम्र केली. माणिक देवानं जेव्हा डोळे उघडले तेव्हा राजा अश्रुपूर्ण नेत्रांनी वंदन करीत आपल्याकडेच पाहत असल्याचं त्याला दिसलं. माणिक देवाच्या विलक्षण वृत्तदृष्टीने राजा विशेष हारला गेला. तो पश्चाताप दत्त मनानं म्हणाला, स्वामीजी हम बड़े पापी हैं. आज तो आप पर ही हमने गोलियां दाग दी. इस अपराध की कृपा हमें माफ कर दीजिए. हमारा कभी न चुकने वाला निशाना भगवान की कृपा है कि आज चूक गया, नहीं तो जिंदगी भर हमें खून के आंसू बहाने पडते. माणिक देवानं आपल्या धुंदीतच गंभीरपणानं म्हटलं, ऐका शब्द महाराजांचे, चिंता न करो, हम तो चाह कर भी मर नहीं सकते भाई. मेरे मन कुछ और है, करता के मन कुछ और. राजाचं हृदय सद्गतीत झालं. मोठ्या श्रद्धेनं हात जोडून तो उद्गारला, आप तो पूरे योगीराज है स्वामी, क्या आपका कुछ परिचय हमें मिलेगा. माणिक देवानं स्मित हास्य करीत म्हटलं, ऐका शब्द महाराज म्हणतात, सुनकर क्या करोगे भाई, मेरा नाम तो बस तुकड्या है, जीव दशा में पूरा कोण होगा. या विळीतली सार गर्भ उत्तरानं मुक्त झाल्या राजानं पुन्हा पुन्हा पदवंदन केलं आणि विनंती केली, कृपया महाराज आप हमारे साथ राजस्थान पधारे और हमारा उद्धार करे, कृपा करके इस प्रार्थना को ठुकराने दीजिए. माणिक देव म्हणाला, अभी तो नहीं, फिर कभी जरूर मैं राजस्थान पधारूंगा. जरा हिरमुसला होऊन राजा म्हणाला, तो स्वामी जी यहाँ से कुछ ही दूरी पर जहाँ हमारा पड़ाव है, कृपया पधार कर आप यदि सेवा का मौका देंगे तो हम बड़े अनुग्रहित होंगे. माणिकदेव फक्कड फकीर राजाने रंक त्याला सारखे त्याच्या त्या मस्तीत त्याला राजाही वाटला घरचा गडी आणि सुचवायची झाली तातडी. आणि मग माणिकदेव म्हणाला, देखिए जी अभी तो हम कहीं जाना नहीं चाहते, फिर भी सेवा का मौका आपको हर कहीं मिल सकता है. राजा अगर खुद को प्रजा का सेवक समझकर काम करे तो वही उसके लिए उद्धार मार्ग साबित होगा. राजा भारावला, पण स्वामीजी येऊ शकत नसल्यामुळे निराशी झाला. अखेर त्याने विनंती केली, ठीक है महाराज, तो यही पर कुछ मंत्र दीजिए और आपके दर्शनों की अनुमति दीजिए जब तक हमारा मुकाम यहाँ पर है. महाराजांनी संमत, ठीक है, अच्छी बात है, पण जाताना राजाला सांगितलं, देखिए जी कान फूकने से तारक मंत्र मिलता हो सो बात नहीं. मैं तो इतना ही कहूंगा कि शिकार के निमित्त आप जो जंगल की प्राणियों की हत्या करते हैं ना, इसमें मुझे बड़ा दर्द होता है. क्या इंसान इतना खूंखार है कि बेचारे जंगली जीवों को जंगलों में भी वह रहने दिलानी चाहता है. ये भगवान के प्यारे जीव कितने सुंदर है, यह तो निसर्ग का वैभव मैं जानता हूँ, क्या इनका विनाश करना आप छोड़ नहीं सकते. महाराज राजाचे डोळे पालवले, कंठ दाटून आला. गहिवरल्या गळ्यानं बालमाणिकाच्या पायावर हात ठेवून तो म्हणाला, स्वामीजी मैं सौगंध खाता हूँ, आज से कभी शिकार नहीं खेलूंगा. राजानं शपथ घेतली. माणिकदेवानं त्याच्या पाठीवर थोपटलं आणि राजा सर्व सेवकासह भक्तिपूर्ण हृदयानं निरोप घेऊन गेला. 5-6 मैलावरील खडसंगी गावाजवळ तंबुडे ठोकून त्यानं वास्तव्य केलं होतं. आता शिकार न करण्याची प्रतिज्ञा केल्यामुळं आता जयपूरच्या राजाला ताळोबाच्या परिक्षेत्रात राहण्याचं कारणच उरलं नव्हतं. पण हा तुकड्या नाव धारण करणारा पूर्णयोगी त्याचं हृदय व्यापून बसला होता. त्याला त्या नग्न दिगंबर बालयोगाचा सारखा ध्यास लागून राहिला होता आणि म्हणून दुसऱ्या दिवशी काही निवडक सेवक खाद्य फळं वगैरे घेऊन तो स्वामीजी करता गेला. पण कालची ती गुहा सुनसान होती. स्वामीजी आजूबाजूला गेले असतील म्हणून राजानं सेवकांना चौबाजूला शोध घेण्याकरता पाठवलं, पण कुठंच माग मूस लागेना. त्यामुळे राजाच्या हृदयात धस झालं. तेवढ्या 2 सेवक किंताळ झाले, सरकार बड़ा भयावना नजारा है, लगता है किसी शेर बप्पर ने स्वामीजी को खत्म कर डाला. दृश्य पाहून बातमी ऐकून राजाच्या हृदयात चर्र झालं. राजा सेवकांना घेऊन घटनास्थळी पोहोचला तर बघतो तो काय, त्या योगी राजाचा एक रक्तबंबाळ पाय आणि काही विखरलं हाळ तिथं पसरली होती. राजा रडायला लागला, भगवान हे क्या हो गया.
बड़ी मुश्किल से महात्मा मिला था, ऐसा लगा जीवन का साफल्य हो गया। कल मिले और आज चले गए, मैं कितना अभागी हूँ। अरे तुकडोजी महाराज गेले नव्हते, त्याच अरण्यातला कुणीतरी आदिवाशाचा पोरगा वाघानं खाल्ला. तुकडोजी महाराज रात्रीच ती गुहा सोडून निघून गेले होते, कारण ते अटकणारे नव्हते. कारण पक्षिया समान जिने माझे देवा, कोठेही बंधनी न पडो हाद्य. महाराज म्हणतात नहीं बांधा किसी बंधन से, शब्द ऐकचा, नहीं बांधा किसी बंधन से, सब अटकों से सटका है. साक्षी रूप को समझ के अपने वही मुकामा पटका है. पग में शीश धरे जब माया, न माने जो झटका है. ब्रह्मादिक से अंत न जिसका, नग्न कलंदर भटका है. क्या राजा और क्या रंक, ख्याल नहीं कोई घटका है. आई लहर फिर चले भर, कोई राजा से नहीं अटका है. कारण महाराज पक्षिया समान जिने माझे देवा. ते अटकले नाहीत, कुठं अटकले नाहीत, चालत राहिले. ते आले कशा करता होते. मैं भी हूं मजदूर प्रभु का, खबर दिलाने आया हूं. ऐका, कुछ लाया कुछ ले जाऊंगा, दोनों काम सजाया. कुछ ले जाऊंगा, दोनों काम सजाया हूं. कुछ लाया कुछ ले जाऊंगा, दोनों काम सजाया हूं. मैं भी हूँ मजदूर प्रभु का, खबर दिलाने आया हूं. कुछ लाया कुछ ले जाऊंगा, दोनों काम सजाया हूं. कुछ लाया कुछ ले जाऊंगा, दोनों काम सजाया हूं. कुछ लाया कुछ ले जाऊंगा, दोनों काम सजाया हूं. क्या क्या होता है कल युग में, और भी कितना होना है. ऐका, महाराजांचे शब्द आहेत. मी भगवंताचा मजदूर आहो. देवा, माझी एकच प्रार्थना आहे, माझं जीवन मुक्त आहे. आणि तुम्हाला संतांनी उपदेश केला, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून राहती, ऐसे असावे संसारी. शब्द आहेत महाराज, त्याप्रमाणे महाराजांचं जीवन होतं. कोठेही बंधनी न पडो हा देह. ते अटकले नाहीत, जपानला गेले, थायलंड ब्रह्मदेशामध्ये गेले. जपानच्या सरकारने म्हटलं, महाराज आम्ही तुम्हाला पाहिजे तेवढी जमीन देतो, इथं आश्रम तयार करा. पण महाराज अटकले नाहीत. हो महाराज नाही अटकले. मुझे प्यारा भारत मेरा, भारतात परत आले. तुकडोजी महाराज संसद भवनात गेले, नेते पुढारी सोबत राहिले. पण मज वेडची गुरुकुंजाची, ते आले इथंच. ती आपली झोपडी प्रिय ते तुम्हाला माहित आहे, हा गुरुकुंज आश्रम निर्माण केला. पण शेवटी महाराजांनी सगळ्या पदाचा राजीनामा देऊन महाराज दास टेकडीवर येऊन बसले. इथेच बसावे. महाराज म्हणतात, हे जे आहे ना, हे जे गुरुकुंज आहे ना महाराज, हे तुकडोजी महाराजांचं तीर्थ आहे. इथं महाराजांचं म्हणतो, हो मेरे गुरु का छोटा, शब्द पाहता शब्द, छोटासा म्हटलं बरं, मोठं नाही म्हटलं. मेरे गुरु का छोटा सा तीर्थ है, जहाँ रंग गए भगवान. मेरे गुरु का छोटा सा तीर्थ है, जहाँ रंग गए भगवान. गुरु का छोटा सा तीर्थ है, जहाँ रंग गए भगवान. दिखा गुरु कुंज मुझे, दिखा गुरु कुंज मुझे. दिखा गुरु कुंज मुझे, दिखा गुरु कुंज मुझे. मेरे गुरु का छोटा सा तीर्थ है, जहाँ रंग गए भगवान. गुरु का छोटा सा तीर्थ है, जहाँ रंग गए भगवान. जहाँ रंग गए भगवान, जहाँ रंग गए भगवान. महाराज मुक्त जीवन होतं महाराजांचं. बस संतांचं जीवन महाराज चार चौकटीमध्ये राहणारं जीवन नाही, मुक्त जीवन असते. म्हणून महाराज म्हणतात की देवा, माझी एकच मागणी आहे, कोठेही बंधनी न पडो हा देह, वृत्ती निसंदेह राहो माझी. माझ्या वृत्तीला कोणताही संदेह राहू नये. मी मुक्त हा, मी मुक्तच राहिलो पाहिजे. आणि त्यांनी मुक्तप्रमाणे संचार केला, आयुष्यभर कार्य करत राहिले. या ठिकाणी एक महत्वाचं आहे, तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, हो जाओ कितीही सेवा या शरीरे, देवा सेवा होऊ दे. आणि म्हणून महाराजांच्या संपूर्ण तत्वज्ञानाचा केंद्रबिंदू आहे महाराज. एक देव, दुसरा आहे संत, तिसरा आहे धर्म, चौथा आहे प्रार्थना, आणि पाचवी आहे सेवा. लक्षात घे जा, 5 शब्द सांगितले मी.
महाराजांच्या तत्वज्ञानाचे केंद्रबिंदू हो जाओ किती सेवा या ग्रामगीता अध्याय गीता 41. या 41 अध्यायामध्ये प्रत्येक विषयावर एक एक अध्याय आहे. पण हे 5 विषय असे आहेत की या 5 विषयावर 2-2 अध्याय लिहिले. देवार 2 अध्याय, देवदर्शन, देवदेवळे. धर्मार 2 अध्याय, धर्माध्ये महाराजांनी लिहिला आणि आश्रम धर्म. संतार 2 अध्याय, संत चमत्कार आणि संत स्वरूप. प्रार्थनेवर 2 अध्याय, 27 आणि 28. प्रार्थना 1, प्रार्थना विश्वधर्म 2. आणि सेवेवर 2 अध्याय, सेवा सामर्थ्य आणि दलित सेवा. कारण सेवा मंडळाचं ब्रीद आहे सेवा. हे गुरुदेव मंडळ नाही, श्री गुरुदेव सेवा मंडळाची व्याख्या महाराज करतात. गुरुदेव मंडळ काय? गुरुतत्व ज्यांना मान्य आहे अशा सज्जन सेवकांचं मंडळ. पण सेवा हे ज्यांचे ब्रीद आहे. म्हणून महाराजांनी आयुष्यभर सेवा केली. महाराज ते एकच करतात, हो जाऊ किती सेवा या शरीर, पण जेव्हा सेवा होती बरं अहंकार वारे लागू नये. तुम्हाला कल्पना नाही, महाराजचं भजन नाशिक जवळच्या खेडल्या नावाच्या गावात होतं. नाशिकचे सोमनाथ शास्त्री त्यांच्या मुलाचा मौजी बंधनाचा कार्यक्रम त्यांनी पॉम्पलेट वाचली. लगेच गुरुकुंज गाठलं आणि महाराजांना विनंती केली की महाराज तुम्ही अनायाशी आमच्या भागात येऊनच राहिले तर आमच्या घरी आहे, मुलाचा कार्यक्रम आहे, तुमचा आशीर्वाद मिळू द्या. महाराज गेले तिथं, दिवसभर राहिले. मुलाचा कार्यक्रम संपला, संध्याकाळी खेडल्याला पोहोचले. रात्रीचं जेवण केलं. आता 8:30-9ला भजन सुरू करावं. तेवढ्यामध्ये महाराजांना वामकुशी करायचं जरा सवय होती. महाराजांनी जरा अंग टाकला आणि पोरांना सांगितलं जा भजन सुरू करा. आणि महाराज गेले. महाराजांनी अंग टाकलं, पोरं गेले. पण बराच वेळ झाला पण भजनाचे शब्द काही कानावर येत नव्हते. हिरपूरकरांना सांगितलं म्हणजे जा बघा बरं, अजून भजन का सुरू झालं नाही. हिरपूरची गेले आणि बघतात काय, चिक्काळ गर्दी. स्टेजवर सगळी भजन मंडळी बसल्या पण भजन काही सुरू झालं नाही. म्हणजे का भजन का सुरू केलं नाही? म्हणजे काय सांगा, महाराजांची टाळाची आणि खंजीराची थैलीच राहिली. आता काय करायचं? हिरपूरकर त्यांना ओरडायला लागले, म्हणे हे तुम्हाला नुसतं काय खाण्याकरता आहे का? काही लक्ष आहे की नाही? महाराजांची इतकी महत्वाची खंजीर तुम्ही ठेवली. आता काय करावं? त्यांना प्रश्न पडला, भजन कसं होईल? हा लाखो जरुदाय कसा थोपायचा? पण हिरपूरकरांनी डोकं लढवलं. युक्ती आली आणि माईक मधून आवाज दिला, महाराज कोणाकडे खंजीर असेल तर कृपया घेऊन ये. आता त्या तिकडे नाशिककडे कुठं खंजिरी मिळणार? पण एक लहान लेकराची खेळण्याची खंजिरी आणि तुकी मुटके 2 ताळ एका माणसानं समोर आणून दिले आणि महाराज आले. आता काय करा? हिरपूरकरांना ते द्यावंसं वाटत नव्हतं, पण महाराजांच्या हाती ते खंजिरीचं खेळणं देऊन टाकलं. महाराज पाहू म्हणता, काय बाबा आपली खंजिरी पुढे. म्हणजे महाराज आपली तर गाडीत राहिली, ट्रेननं गेले होते. महाराज ने काही आकाश नहीं केला. मुझ में भी बड़ा दोष है, मैं सबकी वाहवा करता हूँ. शब्द है का? मुझ में भी बड़ा दोष है, मैं सबकी वाहवा करता हूँ. वो चोर कहा का विषय, उस पर हाथ नहीं. हा महात्मा असा होता, चोराची बाजू घेतली. चोराची एखादा माणूस चोरी करते ना, तर महाराज म्हणतात मेरा वतन अन्न वस्त्रों का मारा, चोरी चहाड़ी से करता गुजारा, क्यों ना करे कोई न दे सहारा. अरे तो चोरी काय करते बघावं लागेल. नास्तिक माणसाची बाजू घेतली. तो देव देव जरी न गाय तरी देव सेवाची त्या घडे. देवाला मानून जर सेवा करत नसेल तर त्यापेक्षा देवाला न मानून सेवा करणारा बाबासाहेब आंबेडकर आम्हाला प्रिय. म्हणून धन्य भगवान दलित जन तारण आहेत. भगवान म्हटलं महाराजांनी. हे तुकडोजी महाराज तत्वज्ञान साधन आहे महाराज. हे महाराज म्हणतात मी कशा करता, धार्मिकता ही राष्ट्रीयता आहे हे समजून सांगण्याकरता भजन केलं. तुकडोजी महाराजांचं भजन राष्ट्रीय करता होतं. महाराज म्हणतात माझं भजन देव प्राप्त करण्याकरता नाही. लक्षात घ्या, शब्द घ्या लक्षात. माझं भजन देव प्राप्त करण्याकरता नाहीये, तो माझं भजन जनतेच्या हृदयातला देव जागृत करण्याकरता आहे. याकरता तुकडोजी महाराज आणि मुक्तपणे भजन केलं. घर घर में खाना, घर घर में गाना, घर घर में खाना, घर घर में गाना, मस्ताना बन करके दिल को रंगाना, मस्ताना बन करके दिल को रंगाना. अब तक रंगाया रंगाएगा, रंगाएगा, अब तक रंगाया रंगाएगा. मेरा मीठा है पान, बाज खंजरी का आवाज से सारा कुर्बान रहेगा.
महाराजांनी भजन केलं, सेवा केली भजनाची. राष्ट्रपती तुकडोजी महाराजांच्या संपूर्ण साहित्याचा विचार करा तर महाराज सेवेला अति महत्व. सेवे एवढे महत्व नाही, ज्ञान ध्यान वैराग्यासही. ऐका ऐका अंबा, तुकडोजी महाराजांची सेवा तुमच्या आमच्या सेवेसारखी नव्हती. महाराज ग्रामगीतेमध्ये म्हणतात सेवा कशी असली पाहिजे. वृक्ष सकळांची सेवा करतो, छाया पुष्पे फळे देतो, शेवटी प्राण तोही लावतो सेवेस्तव, अशी सेवा होती. महाराजांची सेवा कशी होती. सूर्य सगळ्यांची सेवा करी, बदलान मागे तिळभरी, सातत्याने चाले त्याची चाकरी सेवा रूप. म्हणून पण महाराज म्हणतात बा देवा सेवा खूप होऊ दे पण मला अहंकार होऊ देऊ नको. आणि राष्ट्रसंतांच्या जीवनामध्ये अहंकार नावाचा शब्दच नाही महाराज. महाराज म्हणतात यावलीत एक व्यक्ती नसेल की त्यानं मला 2 चापटा मारल्या नाहीत. हो, कारण मागासलेल्या जनसमाजी अशा ठाई जन्माला आलो की जी मला त्रास होता, पण मी जन्मताच अहंकार घेऊन आलो महाराज. आणि शेवटी महाराज भगवंताकडे एकच इच्छा करतात, शेवटची इच्छा केली महाराजांनी. तुकड्या दास म्हणे सुखी आहो आम्ही, चित्त राहो नामी सदा तुझ्या. देवा मी माझ्या आयुष्यामध्ये तरच सुखी आहो की तुझ्या नामामध्ये. या ठिकाणी नाम शब्द नाही तर नामी शब्द आहे. नामी हे भगवंताचं स्वरूप आहे. विठ्ठल हे देवाचं नाव आहे, पण जो विठ्ठल आहे तो नामी आहे त्या स्वरूपामध्ये. आणि तुकडोजी महाराजांचा एक भाव अत्यंत महत्त्वाचा आहे. तुकडोजी महाराजांना देव नाही व्हायचं आहे, लक्षात घ्या. हो, महाराजांची जी भक्ती आहे ना, संत हे सोहम पदावर आरूढ असतात, सोहम. पण तुकडोजी महाराज की दासोहम पद मागतात. देवा मला दास, तू देव मी भक्त ऐसे करी, तू गुरु मी शिष्य, या भावनेत मला जीवन जगायचं आहे. आणि म्हणून तुकड्या दास हा शब्द लावलाय आयुष्यामध्ये. हो, तुकड्या कहे मी दास यही आस. महाराज काय म्हणतात माझी हीच आस आहे. म्हणजे देवाला म्हणजे काय असते अध्यात्मशास्त्रामध्ये संत हे देवाचेच रूप जरी असले पण महाराज म्हणतात मला देवणे व्हायचं. मैं चाहता हूं, महाराज म्हणतात मैं चाहू अंतर रहे, म्हणजे तुझ्या तरी माझ्या अंतर राहिलं पाहिजे. मजा मोजसे पाना आहे तर मला मजा प्राप्त होईल, नाही तर मजा प्राप्त होणार नाही. तुकड्या कहे महाराजांनी म्हटलं मला दास म्हणून राहायचं आहे. आणि बस एकच इच्छा आहे की तुझ्या नामामध्ये माझी वृत्ती अनंत. आणि इथं सदा म्हटलंय, लक्षात घ्या काय म्हटलंय, सदा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. ही स्वाभाविक भक्ती महाराजांनी या साईड. आपण सगळेजण प्रासंगिक देवाचं नाव घेतो आणि प्रासंगिकतेनं कधी माणसाला सुख आणि समाधान मिळत नाही. दिवाळी आहे म्हणून तर आता कोणी सकाळी उठीन उठा उठा दिवाळी आली आणि मोती स्नानाची वेळ झाली. मग दिवाळी गेली की मग सट पासून 10 वाजलो, त्याला म्हणतात काय हो जीवन नाही. महाराजांची ग्रामगीता म्हणते दिवाळी आहे म्हणून सकाळी 4 वाजता उठा, मस्त उठणं गिटणं आंघोळ केली. नाही ते भक्ती महाराजांना मान्य नाही. सण म्हणून करावे अभ्यंग स्नान, नाहीतरी फासावे वंगन, हे कुठले शहाणपण शिकलो आम्ही. महाराज म्हणतात दिवाळी आली म्हणून मग घरादाराची स्वच्छता केली. 12 महिन्याने दिवाळी आली. ऐका ग्रामगीता अध्याय 23. 12 महिन्याने दिवाळी आली, घरे दारे स्वच्छ झाली, भिंत ओसरी सारवणी ठेवली, रंगरंगोटी लावणी. पण दुसऱ्या दिवशी सळा नाही, झाड झुडी नाही, ऐशी करता दसरा दिवाळी. अहो दसाची कपाळी, त्यापेक्षा रोज सकाळी उठण्या खरा दिवाळ सण. आणि यातली शेवटची फार महत्वाची आहे. महाराज म्हणतात बाराभर करू नका, थोडं करा पण नेमानं करा. ऐका सगळ्यांनी म्हणा माझ्या माग, थोडे थोडे रोजची करावे, थोडे थोडे रोजची करावे. मी सगळ्या श्रोत्यांकडून अपेक्षा करीन शेवटपर्यंत आता काही तुमच्याशी बोललो नाही. थोडे थोडे रोजची करावे, थोडे थोडे रोजची करावे. स्नान ध्यान पाठादी बरवे, स्नान ध्यान पाठादी बरवे. श्रम करोनी सौंदर्य वाढवावे, श्रम करोनी सौंदर्य वाढवावे. घरोदारी ही महाराजांची भक्ती होती. लय नाही करायला लागत, थोडं करा पण नियमानं करा, आयुष्यभर करा. अशा पद्धतीनं अभंग होता. पक्षिया समान जिने माझे देवा, चालो हे केशवा जन्मभूमी. कोठेही बंधनी न पडो हा देह, वृत्तीने संदेह ठेवी माझी. हो जाओ किती सेवा या शरीरे, अहंकार वारे लागूने दे. तुकड्या दास म्हणे महाराज फार देवा माझी एकच मागणी आहे की तुझ्या नामात माझं चित्त राहू दे, तरच सुखी आहो. तुकड्या दास म्हणे सुखी आहो आम्ही आणि चित्त राहो नामी सदा तुझ्या. शेवटी
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं जे जीवन आहे महाराज एकच या ठिकाणी सादर करून आणि संपवतो. जय हो तुम्हारी तुकडोजी बाबा, जय हो तुम्हारी तुकडोजी बाबा, जय हो तुम्हारी तुकडोजी बाबा. गुरु जवाले तुकडोजी बाबा, गुरु जवाले तुकडोजी बाबा, जय हो तुम्हारी तुकडोजी बाबा, जय हो तुम्हारी तुकडोजी बाबा. आपण सर्वांनी या शब्दांकडे लक्ष द्या. गुरुवर्य संत घुसरकर महाराजांचे शब्द आहे. काय म्हणतात ऐका. तुम्ही राम मेरे, तुम्ही श्याम मेरे, तुम्ही राम मेरे, तुम्ही श्याम मेरे, तुम्हारे चरण में सभी धाम मेरे, तुम्हारे चरण में सभी धाम मेरे, तुम्हारे चरण में सभी धाम मेरे. धन्य हो तुम्ही धन्य तुम्हारी प्रतिभा, जय हो तुम्हारी तुकडोजी बाबा, जय हो तुम्हारी तुकडोजी बाबा. गुरु कुंज वाले तुकडोजी बाबा, गुरु कुंज वाले तुकडोजी बाबा, जय हो तुम्हारी तुकडोजी बाबा, जय हो तुम्हारी तुकडोजी बाबा. अशा प्रकारे या अभंगाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या चरणाची सेवा करण्याचा प्रयत्न केला. हे चुकलं असेल तर आपण सगळ्यांनी आपल्या पदरात घ्यावं आणि चांगलं वाटलं असेल तर संतांच्या जीवनातून आपण काहीतरी उपदेश घेतला पाहिजे. महाराज म्हणतात तुकड्या दास म्हणे सुखी आहो आम्ही आणि चित्त राहून आम्ही. तुम्ही आता इथं आलेलं गुरुकुंजात तुम्ही सगळेजण सुखी होऊन गेले पाहिजे अशी माझी इच्छा आहे. शेवटचं एक वाक्य सगळ्यांना घेऊन जायचं आहे. माझं कीर्तन संपलंच आहे. शेवटचं एक वाक्य आपल्या सगळ्यांकरता आहे. बा आपण सगळे संसारी जीव आहे. संसारात जर सुखी व्हायचं असेल ना तर संसार कधीही आपल्यापेक्षा गरीब माणसाकडे पाहून करावा आणि परमार्थात जर सुख पाहिजे असेल तर परमार्था आपल्यापेक्षा श्रीमंत म्हणजे संतांकडे पाहून करावा. आपल्या जन्माचं साफल्य ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. गुरुनाथ महाराज की जय. वंदनीय राष्ट्र संत श्री गुरुजी महाराज की जय.